भद्रावती नगर परिषदेच्या स्थापनेला 29 वर्ष पूर्ण झाली, मात्र गरवाळा आणि गणपती वार्डातील नागरिक अजूनही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत। स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहराच्या गोडगोष्टी करणाऱ्या प्रशासनाचा खरा चेहरा या वार्डातील दयनीय परिस्थितीमधून स्पष्टपणे उघड झाला आहे। या प्रभागातून 2 नगराध्यक्ष आणि अनेक नगरसेवक निवडून आले असले तरीही रस्ते, नाली, बांधकाम, वीज आणि पाणी पुरवठा, बगीचे, चौकांचे सौंदर्यीकरण यासारखी कामे केवळ आश्वासनांच्या चौकटीतच अडकून राहिली आहेत। अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉइंट, स्वराजनगर, गणेश मंदिर परिसर या प्रमुख मार्गावरील खड्डे सध्या गंभीर अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहे। नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेचा पहारा कायम आहे। या वार्डाची स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आहे की अंतिम संस्कार करताना मृताच्या नातेवाईकांची अक्षरशः फरफट होते। यमसुद्धा ही परिस्थिती पाहून शरमून जाईल असा संताप नागरिकांनी व्यक्त केला। वार्डातील महिलांनी आणि युवकांनी एकमुखाने चेतावणी दिली आहे की जर लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास स्थानिक प्रशासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल। कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला पूर्णतः नगर परिषद आणि प्रशासन जबाबदार असेल अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। वार्डातील ज्योतिताई आस्कर, अरुणा जोगी, सुभाष निंबाळकर, रितेश बुचे, राजू खुटेमाटे, मनीष बुचे, अमर सावंतकर आदी नागरिकांनी तात्काळ पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉइंटचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। या खराब झालेल्या रस्त्याबद्दल अनेकदा विनंती केलेली आहे, निवेदन दिलेले आहे, संबंधित यंत्रणेला जाब विचारला आहे, परंतु अजूनपर्यंत भद्रावती नगर परिषदेला जाग आली नाही। असं या सुस्त प्रशासनामुळे भविष्यामध्ये एखादी दुर्घटना होऊन या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता अधिक आहे। तरी भद्रावती नगर परिषदेने या रस्त्याची तात्काळ पाहणी करून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा आणि जर भविष्यात एखादी दुर्घटना घडली आणि जीवितहानी झाली तर यासाठी संपूर्णपणे नगर परिषद जबाबदार राहील। तरी याची नोंद घेऊन त्यांनी तात्काळ दुरुस्त करावी, अन्यथा भविष्यामध्ये जर अशा प्रकारचं काही घडलं तर या नगर परिषदेच्या विरोधामध्ये सर्व महिला, पुरुष, विद्यार्थी सर्व एकत्र येऊन या प्रभागातर्फे एक जन आंदोलन उभारले जाईल आणि याची जबाबदारी संपूर्णतः 100% या भद्रावती नगर परिषदेची राहील याची नोंद घ्यावी आणि या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे। ढोरं, वासरं, गाड्या घोडे येते, गड्डे पडून आहे, पूर्ण गाड्यावाले कितीतरी वेळा पडले तरी नगर परिषदवाले लक्ष देत नाही, काही नाही। कोणतं काही कमी जास्त झालं तर नगरपालिका हे राहील, आम्ही काही त्याच्यावर जिम्मेदारी घेणार नाही, तेच लोक जिम्मेदारी घेईन। ढोरं वासराचं शेणकूड हे सगळं आम्हाला रोडवरचं असलेलं सावडा लागते, रोज झाडा लागते, नेहमी तुमचे लोक फिरत नाही, काही नाही, आम्हालाच करायला लागते। नगरसेवक याचे लोक काही येत नाही जास्त। 3-4 घटना घडल्या, ॲक्सिडेंट झालं किती लोकांची, तर गड्ड्या गुड्डेत तुम्ही रोड साफ चांगले करत नाही, नाल्या सुद्धा साफ करत नाही, तर त्याच्यामुळे खूप आम्हाला नाल्याचा आणि रोडचा खूप त्रास आहे बा। कितीतरी लोकांचे ॲक्सिडेंट होऊन इथं पडलेले लोक आहे।